याच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगले, चाकर आहे, नोकर आहे, म्हणून हा मला आवडतो. याला प्रेम नाही म्हणत आहे आमच्याकडे. आता बघा ना, माझ्या मैत्रिणीचं उदाहरण द्यायचं झालं तर तिच्याकडे भरपूर आहे. गाड्या, घोड्या, बंगले आहेत, फ्लॅट्स आहेत. स्वतः प्रचंड शिकलेली, जग फिरून आलेली आहे. तरीसुद्धा माझ्यासारख्या रस्त्यावर झोपणाऱ्या एखाद्या भिकाऱ्यावर प्रेम केलं ना तिने. जेव्हा त्यांच्या आईला आणि भावाला भेटायला गेलो, त्यांनी पहिला प्रश्न विचारला, "काय करता?" म्हणलं, "काय नाही, छोट्या-मोठ्या नाटकात रोल करतो, थोडीफार पैसे मिळतात, भावांना सांभाळतो, बाकी काही नाही." "अहो, आमच्या मुलीचा दिवसाचा खर्च ₹5,000 आहे. तुम्ही काय तिला झोपडपट्टीत ठेवणार का आमच्या मुलीला?" तिथून तसाच तडक बाहेर पडलो, विद्यापीठात बस पकडली. हे आमचं ध्यान पळत आलं मागे. "तुझा देव महादेव आहे ना, आपण त्यांच्या मंदिरात जाऊ." मोठी कार घेऊन आली. म्हटलं, "बाबा, माझी लायकी नाही तुझ्या कारमध्ये बसायची." "नाही," म्हणले, "मी कार इथंच लावते, आपण दोघं चालत जाऊ." "मग ठेवा डोक्यावर त्याचे हात, घ्या शपथ की आम्ही लग्न जरी केलेलं नाही तरी आम्ही ह्यांना दोघांना